शहर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उमेदवार स्वर्गीय महेश कोठे यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे। मात्र आता पक्षाच्या नव्या नेतृत्वाकडून त्यांच्या चिरंजीव प्रथमेश कोठे यांना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महेश कोठे यांनी निवडणूक लढवली होती। जानेवारी महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले। महेश कोठे यांना मानणारा मोठा वर्ग असून विशेषतः जुने विडी घरकुल भागात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे हा परिसर त्यांचा बालेकिल्ला मानला जातो। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत याच भागातून त्यांच्या 8 नगरसेवकांची निवड झाली होती। सध्या त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत, त्यामुळे ते पक्ष बदलतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी प्रथमेश कोठे यांची लवकरच भेट घेऊन त्यांना पुन्हा पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। प्रथमेश कोठेने अजून काय भूमिका आपली स्पष्ट केलेली नाही, दिसत नाहीत, म्हणजे त्यांनी भूमिका अजून स्पष्ट केलेली दिसत नाही। परंतु मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे। माझ्या 16 तारीख झालं ना, मी त्यांच्या घरी जाणार आहे आणि विचारणार आहे, कारण महेश कोठे आमच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून लढलेले आहेत। आता त्यांच्या कुटुंबियावर तो आघात झालेला आहे आणि त्या आघातात आम्ही पण सहभागी झालेलो आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। जोपर्यंत आमच्या पक्षात ते आहेत, आम्ही त्यांच्याशी जाऊन चर्चा करू आणि त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणू, मूळ प्रवाहात आणायचा प्रयत्न करू आम्ही।